आषाढी एकादशीच्या निमित्तानं खामगावातील श्री विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांना उत्साहात सुरुवात झाली आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत होती. दिवसभर दिंडी, कीर्तन, हरिपाठ आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. खामगाव शहरातील जलम रोडवरील श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावात साजरी केली जात आहे. सकाळी काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पार पडली. अमृतनगर, दीपालीनगर आणि हनुमान नगर परिसरातून टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य दिंडी काढण्यात आली. दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचा वाटप सुरू असून कीर्तन आणि संध्याकाळी हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजरानं भक्तिमय झाला आहे. सकाळी काकडा आरती 6 वाजता काकडा आरती चालू होते. नंतर पूजा चालते, अर्धा तास 7:30पर्यंत पूजा होते विठ्ठलाची पण नंतर महाप्रसाद वाटप चालू होते. उसळ दिवसभर भाविकांना सगळं उसळ वगैरे सर्व देण्यात येते. दिंडी निघते मग 11 वाजता. आता दिंडी गावात गेलेली आहे. दिंडी फिरून दिंडीची ही चालू आहे. गावातून प्रदर्शना चालू आहे. अमृतनगर, दीपालीनगर, हनुमान नगर सगळ्यातून दिंडी चालू आहे आता. हां, दिवस दिंडी आता नाही, 2 तासात दिंडी वापस येते. पुन्हा दुपारी मग कीर्तन वगैरे राहते. संध्याकाळी मग आणखीन रात्री कीर्तन, हरिपाठ. संध्याकाळी हरिपाठ 7ला.